लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी जी प्रचार सभा आयोजित केली, या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांना सावलीप्रमाणे साथ देणारे माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, या ठिकाणी मंचावर ज्यांचं आपण आत्ताच मार्गदर्शन ऐकलं असे औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दिनकररावजी माने साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शल्यजी उडगे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेटे साहेब, त्याचबरोबर भरतभाऊ सूर्यवंशी, संतोषजी सोमवंशी साहेब, सहसंपर्क प्रमुख शिवसेना आदरणीय जयश्रीताई उडगे, सौ राजेंद्रजी मोरे शेतकरी संघटना संपर्क प्रमुख, सन्माननीय स्वयंप्रभा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, माननीय नारायणआबा लोखंडे, बजरंगदादा जाधव, संतोषजी सूर्यवंशी, दिलीपजी चावळे, रेखाताई पुजारी, रामदासजी चव्हाण, पूजाताई सगर, सुनीता भोसले, श्रीपतराव काकडे साहेब, बावगे साहेब, बाबळ सुरेताई, सचिनजी पाटील, सुभाषदाजी पवार, दत्तोपंतजी सूर्यवंशी, आबासाहेब पवार, श्यामरावजी पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि बंधूंनो, आज सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय की मागच्या 5 वर्षापूर्वी आपण मला आपल्या या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत पाठवलं. त्या प्रचारादरम्यान मी नेहमी आपल्याला म्हणत होतो की ओमराजे हा फक्त आपल्याला निवडणुकीपुरता खासदार न दिसता तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून, तुमचा मुलगा आहे, तुमचा नातू आहे, तुमच्या बहिणीचा भाऊ आहे असं समजून मला मतदान करा. मला वाटतंय 5 वर्ष ते नातं अखंडपणे जपायचं काम, आणि फक्त मत मागत असतानाच नातं नाही तर काम करत असताना सुद्धा ते नातं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी सांभाळलंय. आज मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय की सहसा एका खासदाराचा मतदारसंघ हा जवळपास 6 आमदाराचा मतदारसंघ येतो. जेवढे एका 6 आमदारांना फिरावं लागतं तेवढे एकट्या खासदाराला फिरावं लागतं. जेवढे फोन, जेवढा संपर्क 6 आमदारांना ठेवावा लागतो तेवढा एकटा खासदाराला संपर्क आणि फोनचा संपर्क ठेवावा लागतो. पण मला वाटतंय माझ्या पूर्वीचे जे कोणी खासदार झाले असतील साहेब, 6 महिने झालं की पेपरला बातम्या चालू व्हायच्या की खासदार दाखवा आणि 500 मिळवा. मी मागची 5 वर्ष तुमचा खासदार म्हणून काम करतोय. मला वाटतं एकदाही कुठल्या पेपरला बातमी आली नाही की खासदार दाखवा आणि 500 मिळवा. हे काम मी मागच्या 5 वर्ष अखंडपणे आपलं केलंय. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की मी आपल्या सगळ्याच्या संपर्कात आहे का शेवटपर्यंत. मला आपल्याला आठवण करून द्यायचे, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि कोरोनाची लाट चालू झाली. कोरोनाची लाट चालू झाल्याच्या नंतर ज्याही गावात लोकसभा कार्यक्षेत्रातल्या कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात जायचं काम तुमचा खासदार म्हणून या ओमराजे निंबाळकरनं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडलं. तुम्हाला ऑक्सिजन बेडची गरज होती, तुम्हाला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती, तुम्हाला औषधाची आवश्यकता होती, त्यावेळेस हा ओमराजे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध होता. एवढंच नाही, ऑक्सिजन बेड त्या ठिकाणी कमी पडायल्याच्या नंतर आपल्या स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये आपण जवळपास 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं.
ज्याच्यामध्ये 50 बेड ऑक्सिजनचे आपण त्या ठिकाणी निर्माण केले आणि त्या ठिकाणी सुद्धा सर्वसामान्य माणसाचा ऑक्सिजनमुळे प्राण जाऊ नये ह्याच्यासाठी सगळ्या दवाखान्याच्या सोयी सुविधा त्या 100 बेडच्या मंगल कार्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आपण त्या ठिकाणी दिल्या. आपल्यापैकी अनेक जणांनी सुद्धा त्या ठिकाणी उपचार घेतले. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की पावसाळ्यात जशा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्या पद्धतीने आता निवडणुकीत काही छत्र्या उगवल्यात आणि त्यांना विकासाचं भरता आलंय. मला तुम्हाला प्रामाणिकपणे विचारायचंय, त्यावेळेस राणा पाटील आले का हो? अर्चनाताई आल्या का? मल्हार पाटील आले का? तुम्ही आमच्या शब्दावर ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं ते तरी आले का हो? त्यावेळेस मला वाटतं तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध होता आणि या कामाचंच फळ आहे की आज आपण बघितलं असेल तर पुढे 8 ते 9 आमदार आहेत. एक मंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 1 मुख्यमंत्री आहे. पुन्हा आमची सेना फोडून 40 बोके तिकडे घेतलेत. राष्ट्रवादी फोडून 38 माणसं तिकडे घेतलेत आमदार. त्यांची शक्ती आहे. ते काय कमी पडलं म्हणून पुन्हा काँग्रेसला हात घातलाय. बसवराज पाटील साहेबांना तिकडे घेतलंय, सुनील चव्हाणांना तिकडे घेतलंय, पुन्हा मनसेचा पाठिंबा घेतलाय. आणि साहेब एवढा सगळा खटाटोप करून सुद्धा अजून कॉन्फिडन्स आलेला नाही. परत आज मोदी साहेबाची सभा धाराशिवला लावली. हे कशाचं द्योतक आहे? हे ह्या गोष्टीचं द्योतक आहे की तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये अंतर पाडला. तुम्ही जी वचनं दिली त्या सगळ्या वचनाचं सत्यानाश केला आणि म्हणून ही सामान्य जनता आता आपल्या सोबत नाही. सामान्य जनता पेटून उठले आणि येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला धडा दाखवल्याशिवाय आणि शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे वचन ह्या जनतेनं घेतले. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की साहेब आमच्याकडं धाराशिवला पद्मसिंह पाटलांचं घराणं एका बाजूला आहे. जे 40 वर्ष या जिल्ह्याचं, धाराशिव जिल्ह्याचं ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं, त्याच्यानंतर पुढची 5 वर्ष पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा पाटील. मला वाटतं वर्गात सुद्धा मास्तरनं कवा यांना मॉनिटर केलं नसेल, पण शरद पवार साहेबांनी आमदार नसताना डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं. अशी 45 वर्ष त्यांची मंत्रिपदाची असताना सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्याची काय प्रगती झाली तर ह्यांची कर्तबगाडी एवढीच साहेब की मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत केंद्र सरकारनं जेव्हा ती यादी जाहीर केली तेव्हा आमचा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा मागासलेला जिल्हा म्हणून त्या ठिकाणी त्या यादीत आला. मला वाटतं हीच त्या मंत्रिपदाची कमाई. आणि सगळ्यात महत्वाचं मला आठवण करून द्यायची आहे की लातूर हा 1983 पर्यंत आमच्या जिल्ह्यातला एक तालुका होता. माहिती आहे का नाही? 83ला लातूरची जिल्हा निर्मिती झाली. आणि आज आपल्याला मला प्रामाणिकपणे विचारायचंय की धाराशिव मध्ये आणि लातूर मध्ये बघितल्यावर काय फरक दिसतंय का? काय दिसतंय? धाराशिव पुढे गेलेलं आणि लातूर मागे राहिलेलं दिसतंय का? लातूरला आज साहेब महानगरपालिका झाली आहे आणि धाराशिवची आमची अजून नगरपालिकाच आहे. लातूरची आडत बघा, तिथं किती मोठ्या प्रमाणात व्यापार होतोय ते बघा. आणि धाराशिवला मात्र आमच्या आडतीत कुत्रीन मांजरच फिरतेत. तुम्ही लातूरची MIDC बघा आणि आमच्याकडं धाराशिवची MIDC बघा. आणि मला वाटतं हे बघितल्याच्या नंतर लातूरच्या विकासाचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर स्वर्गीय मुख्यमंत्री सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. एक नेतृत्व ज्यांच्याकडे विकासाची दिशा असते ते नेतृत्व एखाद्या जिल्ह्याचं तालुका असलेला जिल्हा झाल्याच्या नंतर
त्याचा विकास कशा पद्धतीने घडतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व आहे की ज्यांनी कायमस्वरूपी लोक दारिद्र्यात कशी राहतील आणि लोक दारिद्र्यात राहिल्याच्या नंतर त्यांच्या खिशात पैसे कसे येणार नाहीत आणि लोक दारिद्र्यात राहिल्यामुळे निवडणुका लागल्याच्या नंतर आपल्या जवळचे 500,000 रुपये देऊन त्या लोकांना परत कशा पद्धतीने मतदान घेता येईल हा वाईट दृष्टिकोन ठेवून धाराशिव जिल्ह्यातलं राजकारण केलं गेलं. मला आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे विचारायचंय, नेमकं आपल्याला धाराशिव जिल्ह्याची अवस्था बघून तरी त्यांना मत टाकायचं मन होईल का हा विचार इथल्या सामान्य जनतेनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज भारतीय जनता पार्टी घराणेशाहीबद्दल बोललं जात आहे. त्याच्यापूर्वी मला सांगायचंय 40-45 वर्ष मंत्रिपद दिलेलं असताना सुद्धा एका रात्रीत राणा पाटील डॉक्टर पाटील भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि काय कारण सांगितलं? विकास. पवार साहेबांबरोबर गद्दारी करून भाजपमध्ये गेले. कारण काय सांगितलं? आता मग विकास कमळाबाईला जमला नाही काय 5 वर्षात, आता त्यांना सोडलंय आणि त्यांच्याच मंडळी परत कोणत्या पार्टीत आल्यात? चोरलेल्या घड्याळ पार्टीत. आणि परत तिकडून इकडे येण्याचं कारण काय? विकास. हा जो काही विकास आहे ना जिल्ह्याचा, तो विकास आणि मकरंद अनासपुरेचा एक सिनेमा आहे बघा. हा, अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची. ते देवाला जाऊन पाया पडते म्हणते, देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. तुम्ही जसे प्रसन्न झाले तसं त्यांना आमदार केलं. देव बी प्रसन्न झाला, आमदार झाले. आणि आमदार झाल्यावर देव वाट बघत होता की नेमकं कोणत्या सोनाराकडून सोन्याचा टोप येतोय की. हे प्रचंड हुशार माणसं राणा पाटलासारखी गावात जाते, सोन्या नावाचं पोरग हुडकते, त्याला टोपी घालते, त्याचीच काढते, देवाला घालते, म्हणते झाली तुला सोन्याची टोपी, झाला दिवस पूर्ण तुमचा. मला वाटतंय मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही, हे मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. आज या ठिकाणी आपण बघत असू 45 वर्ष मंत्रिपद दिल्याच्या नंतर सुद्धा पवार साहेबांबरोबर गद्दारी करायला यांना एक दिवसही लागला नाही. दुसऱ्या बाजूला ओमराजे आहे, ज्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. आमचा पक्ष फुटत असताना, आमच्या पक्षाची सत्ता जात असताना, आमच्या पक्षाचं नाव जात असताना, त्या ठिकाणी पलीकडे गेल्यावर 50 खोके भेटत असताना त्याच्यावर लात मारून आम्ही प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक राहिलो. जी माणसं तुमच्याशी प्रामाणिक नाहीत, पक्ष प्रमुखाशी प्रामाणिक नाहीत, पक्षाशी प्रामाणिक नाहीत, मला वाटतंय ते आपलं भलं करतील का हा साधा सवाल आता सामान्य माणसानं आपल्या स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे. साहेब, मी प्रामाणिकपणे सांगतो की मी संपर्कात आहे, ते माझ्या विरोधातलेच उमेदवार रोज प्रचार करायला लागले आणि ती एकच गोष्ट म्हणतात की एखाद्या साधारण शेतकऱ्याचं तेही का होतंय, माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे, हाय का नाही? माझा पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर एमएसएमईच्या ऑफिसच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर राष्ट्रीयकृत जेवढ्या बँका आहेत तेवढ्या प्रत्येक बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे. आणि बांधवानो, लागणार आहे का फोन? लागणार आहे का? कसा आहे? सहसा असे दिलेले नंबर लागत नसते, पण लागणार आहे. आणि नाही लागला तरी परत माघारी विचारणार आहे. ह्याच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याचा डीपीचा अडचण आली, त्याचा डीपी आपण बदलून दिला तर पुढच्या लोकांच्या मते हे चिल्लर काम आहे. एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल मॅनेजरनं अडवून ठेवली, आपण ती जर काढून दिली तर पुढच्या लोकांच्या मते चिल्लर काम आहे. माझी एक भगिनी एसटी मधनं प्रवास करत असताना अपंग असलेली ती भगिनी, तिला जागा मिळत नाही, त्यावेळेस त्या बिचारीला माझी आठवण झाली. शेवटी अडचणाच्या काळात त्या माझ्या बहिणीनं, त्या माझ्या अपंग भगिनीनं माझी आठवण करावी. मला वाटतंय हे वातावरण मी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तयार केलंय, विश्वास तयार केलाय
की खासदार जरी असला तरी ही अडचण सुद्धा माझा खासदार माझी सोडवेल, पण स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या मंडळींना हे सुद्धा काम क्षुल्लक काम वाटतंय, चिल्लर काम वाटतंय। एखाद्या मुलाचं एज्युकेशन लोन जे की मॅनेजर करून देत नाही ते जर आपण करून दिलं ते सुद्धा चिल्लर काम आहे। एखादा नवीन डीपी आवश्यक असताना तो बनवून दिला डीपीडीसीच्या माध्यमातून, हे सुद्धा क्षुल्लक काम आहे। आता मला आपल्या सगळ्या मंडळीला विचारायचंय, हे जर सगळं क्षुल्लक काम असेल तर आज लोकसभेचं मतदान जाहीर झाल्याच्या नंतर, निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर आता त्याच शेतकऱ्याचं मतदान यांना लागणार आहे, आता त्याच बहिणीचं मतदान यांना लागणार आहे, आता त्याच शेतकऱ्याच्या मुलाचं मतदान यांना लागणार आहे। जर ह्या कामाला ते क्षुल्लक काम म्हणत असतील, ज्यांचं काम केलंय त्यांना क्षुल्लक म्हणत असतील, तर आपल्या सगळ्या चिल्लर लोकांना माझं आव्हान आहे माझ्या सहित की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला ह्या चिल्लर कामाचा बंदा हाबाडा त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून दाखवा। आणि आज 7-8 आमदार मिळून आम्ही भी फोन उचलतो, आम्ही भी फोन उचलतो, अरे तू निवडणूक आली म्हणून ऍक्शन करू नको ना म्हणावं, ऍक्शन हिरो। मी 5 वर्ष त्या ठिकाणी अखंडपणे काम केलंय, अविरतपणे काम केलंय, आणि माझं गणित सोपं आहे साहेब। माझ्या एका नंबरवर 800 ते 900 कॉल येतात, माझा सीडीआर जरी काढला तर त्याच्यात तुम्हाला ते प्रूव्ह होऊन जाईल। आणि 800-900 कॉल येणारे माझे 4 नंबर आहेत। 9 चौक किती झालं? 3600। तरी मी 3600 मधले वरचे सगळे सोडून दिले, किती? 2600 सोडून दिले, फक्त 1000च धरले। समजा डबल आलेले किंवा इतर कामाचे काय असं समजून 1000च धरले आपण। एका दिवसाला 1000 लोकांचा कामाच्या निमित्तानं माझ्याशी संपर्क येते। दिवसाला 1000 झाले तर 10 दिवसाला किती झाले? 10,000। महिन्याला 30,000। एका महिन्याला 30,000 झाले तर एका वर्षात किती झाले? 12 36, 3,60,000। 3,60,000 जर एका वर्षात झाले तर 5 वर्षात 5 त्रिक 15 6 म्हणजे 30, 18 लाख लोकांचा संपर्क माझा 5 वर्षातला आहे। कसलं बी माणूस आलं आणि त्यानं जर या 18 दिवसात त्या 18 लाख लोकांबरोबर संपर्क करायचा प्रयत्न केला, होऊ शकते का साहेब? बुद्धी बंद पाडली त्यांची माझ्या फोननं, त्यांचं डोकं चाललं नाही का? तर हे 18 लाख सामान्य लोकच प्रत्येक गावात माझे आज प्रचारक आहेत आणि तेही निवडणुकीची धुरा त्यांच्या हातात घेतली। आणि म्हणून इतक्या मोठ्या शक्तीला सुद्धा ह्याच्यावरचा उपाय काही सापडत नाही। आज मला संपर्काच्या बाबतीत काय बोलत नाहीत, पण मला म्हणतात की ओमराजे तुमचं काम सांगा। बरोबर आहे, आपण कामही करणं आपली जबाबदारी आहे, नुसता लोकांशी संपर्क ठेवलं म्हणजे भागत नाही। आणि म्हणून मला आपल्याला सगळ्याला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगायचंय की अमित भैया देशमुख जेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री होते साहेब, त्यावेळेस मी 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार होतो, 1.5 वर्ष माझं कोरोनामध्ये गेलं होतं, पण तशाही परिस्थितीत अमित भैया देशमुख साहेबांच्या मदतीमुळे धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला करू शकलो। आणि ह्यांच्यासारखं नाही नुसतं पीपीटीत कॉम्प्युटरवर दाखवलं झालं म्हणून सांगितलं, प्रत्यक्षात चालू केलं। 3ऱ्या वर्षाचे प्रवेश झाले आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं आणि दवाखान्यातनं बाहेर पडतात। हे माझं ओमराजे निंबाळकरचं पहिलं ठळक काम। क्रमांक 2, आपल्याकडे लाईटची अडचण मोठ्या प्रमाणात आहे का नाही? जेवढे फोन येतात त्याच्यातले 50 ते 60% फोन हे फक्त विजेच्या समस्येच्या बाबतीत होते। आणि हाच धागा पकडून केंद्र सरकारची RDSS नावाची योजना आहे, ह्या योजनेचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो। मी 5 वर्ष ह्या जिल्ह्याचा खासदार होतो, अध्यक्ष होतो। मला साहेब आपल्या साक्षीनं सांगायचंय की मी औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 144 कोटी रुपये 733 केबीचे नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी ह्याच RDSSच्या माध्यमातून मंजूर केलेत। मला त्याची नावं वाचून दाखवायचे: रामलिंग मुदगड, चिंचोली सायकान, बोरफळ, आशिव, उजनी, याकतपूर आणि लिंबाळा गाव
हे 733 केवीचे नवीन सब स्टेशन तुमच्याच या खासदार ओम राजे निंबाळकरनं आरडीएसएसच्या माध्यमातून मंजूर केलेत. 11 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे जुनं सबस्टेशन आहे पण तिथं ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. हारी जवळगा, कासार बालकुंदा, एकोणजी मुदगड, कासार शिरशी, नागरसोगा, जवळगा पोमादेवी, खरोसा, तपसे चिंचोली, येळी, लांबजना आणि कारला हे ऍडिशनल 11 पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण आपल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये केलेत. आणि क्षमता वाढ म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ आपण किल्लारी आणि MIDC औसा या ठिकाणी करून घेतलंय. आपल्या सगळ्याच्या साक्षीनं मी सांगू इच्छितो की पुढच्या 2 वर्षामध्ये हे कामं झाल्याच्या नंतर विजेच्या बाबतीत कसलीही अडचण औसा विधानसभा मतदारसंघातल्या कुठल्याही सामान्य शेतकऱ्याला येणार नाही, हे सुद्धा आवर्जून मला आजच्या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. आणि गंमत अशी आहे, योजना RDSS आहे, पैसा केंद्र सरकारचा आहे, अध्यक्ष खासदार आहे आणि हितला आमदार म्हणतोय मीच केलंय. त्यांना विनंती करा की स्वतःचं जे लेकरू आहे तेवढंच काकाला घ्या. दुसऱ्याला जर काकाला घेऊन दुसऱ्याचं लेकरू जर म्हणलं आपलं आहे तर त्याच्या तोंडवळ येऊन उघडं पडतं, एवढं फक्त त्यांना सांगा. काही बोलायला चालू आहे, वाटेल ते बोलायला चालू आहे. शेवटी तोंड आहे, परमेश्वरानं दिलंय, प्रचार करायचा आहे, पण जे योग्य असेल ते बोला. माझा खासदार निधी शिल्लक राहिला म्हणून आरोप करतात. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की लातूर कलेक्टर, धाराशिव कलेक्टर आणि सोलापूर कलेक्टर तिन्ही कलेक्टरला तुम्ही पत्र द्या आणि 1 पैसा जरी माझा खासदार निधी शिल्लक असेल तर हितच तुम्हाला पाठिंबा देऊन मी माघारी जाईन म्हणून निवडणूक लढणार नाही. काही बोलायला चालू आहे. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कुणाची योजना आहे? केंद्राची. आता ह्या योजनेतनं खासदार त्या ठिकाणी शिफारशी करतो, खासदार त्या ठिकाणी रस्ते मंजूर करतो. ह्याच्यातनं मी जवळपास 114 कोटी रुपयाचे रस्ते आपल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतले. आणि साहेब, नारळ फोडायला मात्र अभिमन्यूजी पवार. कसला बासम्या रोग झालाय मला माहित नाही, पण किमान लोकांना तरी विचारा. अजून एक गंमत आहे, अभिमन्यू पवारच्या पुढे आमचे तुळजापूरचे आमदार आहेत. आता रेल्वेकडं, रेल्वे हा विभाग तर केंद्र सरकारकडे येतो की 2014ला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा झाली, मोदीजींनीच केली. 14 ते 19 केंद्रात त्यांचंच सरकार होतं. 14 ते 19 राज्यात सुद्धा देवेंद्रजी फडणवीस म्हणजे भाजपचंच सरकार होतं. असं असताना 14 ते 19 1 गुंठा जमिनीचंही अधिग्रहण ह्या रेल्वे मार्गाच्या दृष्टीनं झालं नाही. 19ला मी खासदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेऊन सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना भेटून निधीची तरतूद करून महसूलच्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका घेऊन त्या जमिनीचं 100% अधिग्रहण केलं, त्या कामाचं टेंडर फ्लॅश केलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आमच्या इथले पण अभिमन्यू पवारजी राशीचे जे आमदार आहेत त्यांच्याच राशीचे असलेले राणा पाटील आले आणि म्हणले ते पण आपणच केलंय. आता मला तुम्हाला विचारायचंय, राज्यानं एखादा रेल्वेचा मंत्री तयार केलाय का खाली महाराष्ट्रात? बरं, 14 ते 19 खालीवर तुम्ही स्वतः, मग 14 ते 19 काय गोट्या खेळत बसले होते का आपण? मला वाटतं ह्या पद्धतीचा प्रश्न आहे. मी ते काम केलंय आणि जे मी केलंय तेच मी केलंय म्हणून सांगतो. आता मी CMGS व्हायचं काम घेतलं नाही साहेब. ह्याच्यात मलाही म्हणता आलं असतं मुख्यमंत्री सडक योजनेतलं काम पण मीच केलंय, नाही घेतलं. तुमचं आहे ते तुम्ही सांगा, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण जे आमचं आहे तेवढं तरी आम्हाला राहू द्या. इतकीच विनंती माझी आजच्या सभेच्या माध्यमातून त्या थोर महेशांना करायची. आणि मला खंत काय वाटते, फोन उचलण्याच्या बाबतीत जर इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका ते करत असतील तर मला वाटतं देवेंद्रजी फडणवीसचं फोनच उचलायचं काम त्यांनी 5 वर्ष केलंय, त्याच्या बाबतीत इतका त्रागा का? इतकं त्या कामाला का शूद्र लेखलं जातंय ह्याचा विचार सुद्धा आता सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे. मी औसा तालुक्यासाठी 2,39,00,000 रुपये इतका खासदार निधी खर्च केलेला आहे. 30 चोपण आणि 50 चोपणच्या माध्यमातून
9,16,00,000 रस्ते मी औसा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये केल्यात. जनसुविधेमधनं 2,72,00,000 त्या ठिकाणी मी दिलेत. आणि माझं साहेब त्यांना जाहीर आव्हान आहे की ह्या सगळ्या कामाच्या शिफारशी आणि त्याच्यावर मंजुऱ्या दिलेल्या पालकमंत्र्याच्या एन्डॉर्समेंट ही सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. एक जरी काम माझ्या शिफारशीमध्ये जर तिथं नसेल आणि ते जर मी दाखवलं असेल तर हितूनच महागारी. जे आपलं आहे तेच आपल्याला आपलं आहे म्हणायची सवय. दुसऱ्याचं आपलं मी कधी म्हणायच्या भानगडीत पडत नाही. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटपाची योजना 1976 पासून चालू आहे. आलिमको नावाची संस्था आहे केंद्र सरकारची आणि सामाजिक न्याय विभाग. 76 पासून ही योजना चालू असताना आपल्या धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आजपर्यंतच्या एकाही खासदारानं ही योजना राबवली नाही. मी पहिला आहे की ज्याने ही योजना राबवली. आणि आमच्या अपंग बांधवाचं, ज्याला कानाची मशीन आवश्यक असेल, कृत्रिम पाय आवश्यक असेल, कृत्रिम हात आवश्यक असेल, 3 चाकी साधी सायकल असेल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, तुमचा स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आवश्यक असणारं जे ब्रेल लिपीतलं साहित्य आहे ते असेल, हे जवळपास 4,61,00,000 साहित्य माझ्या अपंग बांधवाला त्याचा 1 पैसाही खर्च न करता मी वाटप केलंय. हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. मग कामाच्या बाबतीत काय माझी शंका आहे का बाबा कुणाला? का तुम्हालाही असंच वाटतंय 5 वर्ष फोन उचलण्यातच गेले म्हणून? पण तेही महत्वाचे होते, कामही महत्वाचं होतं, तेही केलंय, हेही केलंय. एवढंच नाही, आज शंकरराव गडाख साहेब ज्या वेळेस मृद आणि जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस सुद्धा आपल्या औसा विधानसभा मतदारसंघातले जे बंधारे आहेत ते जवळपास 12 कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेत. पण दुर्दैव असं आहे साहेब की काम पूर्ण झाल्याच्या नंतर नारळ फोड्या कार्यक्रम मात्र परत हे अभिमन्यूजी पवार त्या ठिकाणी जाऊन करतायत. आता मी का करत नाही त्याचं मागचं एक कारण आहे. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की या सगळ्या निधीचं जर आपण एकत्रीकरण केलं तर 400-500 कोटी आणि आमच्या मेडिकल कॉलेजचं 1,000-1,200 कोटी हे पण होत आहेत. पण हे 1,200 कोटी काय मी माझी गोर्धनवाडीची जमीन विकून तुम्हाला दिले का हो? गोर्धनवाडीची जमीन विकून दिले का? अभिमन्यू पवार साहेब आता काही निधी दिला म्हणून सांगतात, ती काय त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून दिले का? पैसे कोणाचे आहेत? कारण आपण टॅक्सच्या रूपानं सरकारला पैसे भरतो. आताच माने साहेबांनी जीएसटी कशावर याचा उल्लेख केला. मग तुमच्या माध्यमातनं, जीएसटीच्या माध्यमातनं, इन्कम टॅक्सच्या माध्यमातनं जमा केलेला पैसा तुमच्यासाठी आम्ही खर्च केला तर उपकाराची भावना पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य मांडलं म्हणून ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम केला आणि हे उपकार मानतात. मी दिलं, मी केलं. अरे आपल्या बापाच्या घरचं आणून दिलं काय? आपल्याला याने आमदार म्हणून बसवलं, आपल्याला याने खासदार म्हणून बसवलं, म्हणून आपल्याला अधिकार प्राप्त झाला आणि म्हणून त्यांच्याच पैशातनं काम आपण त्यांच्यासाठीच केलंय. एवढी तरी भावना ठेवा. ही दुसरा, लोकसभेत माझ्या पूर्वीचे अनेक खासदार आहेत, त्यांच्या बिचाऱ्याची एखादी क्लिप जरी पद्मसिंह पाटलाची सापडली की बाबा कधी उठून ते लोकसभेत बोललेली, मला दाखवा. तुमचा खासदार ओमराजे ज्या वेळेस लोकसभेत गेला साहेब, मी 71 डिबेटमध्ये भाग घेतल्यात आणि अस्सल मराठीत त्या ठिकाणी डिबेट केलेला आहे. कशाबद्दल केलंय? मराठा आरक्षण हा विषय. मराठा आरक्षण जरांगे पाटलांचं आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर अख्खा महाराष्ट्र जागा झाला. पण ओमराजे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका ह्या घटनेच्या 1.5 वर्षापूर्वी आधी आली होती, त्यावेळेस तामिळनाडू राज्याचं आरक्षण जर 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर 78% गेल्यावर सुद्धा टिकत असेल आणि ते आरक्षण केंद्र सरकारच्या सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट मुळे सुप्रीम कोर्टात टिकत असेल तर तशाच पद्धतीचं सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट आताच्या केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात द्यावं ही मागणी करणारा पण मी एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचं. पण दिलं नाही, दिलं गेलं नाही. काय भावना होती माझी
की तामिळनाडूचा 78%ला गेल्यावर जर टिकत असेल केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळं, तसंच मराठा टिकलं तर कदाचित आज जो ओबीसी आणि मराठा वाद लागलाय तो वाद कदापि झाला नसता. पण ह्यांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असल्यामुळं त्यांच्यासाठी खड्डा खांदायचा होता, पण दुर्दैवानं त्या खड्ड्यात तेच पडलेत. ही आजची वस्तुस्थिती आहे. 12व्या शतकामध्ये जगज्योती संत महात्मा बसवेश्वर ज्यांनी समतेचा संदेश दिला, त्यांना मानणारे अनुयायी हा लिंगायत समाज, जो कर्नाटकच्या नंतर ह्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, त्या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा, लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता मिळावी, ही मागणी करणारा पण तुमचाच एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर आहे. हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे पण विषय मी लोकसभेत मांडलेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम जेव्हा केंद्र सरकारनं केलं, त्यावेळी साहेब बाकीच्या लोकांचं भाषण मी ऐकत होतो. भाजपचा मंत्री असू द्या, सहयोगी पक्षाचा खासदार असू द्या, भाजपचा खासदार असू द्या, एका सुरात अशी सुरुवात, हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है, इस तरक्की के अवसर को प्राप्त करने के लिए, अरे इकडं 11,000चं सोयाबीन 4,000 आलंय रे, नीटनेटकं झालंय. आलं का नाही? उत्पन्न दुप्पट झालं का आपलं? 22 पर्यंतची डेडलाईन होती, 11,000चं 4,000ला आलं. कशामुळे आलं? सोया पेंड आयात केली, डीओसी आयात केली, आणि एका क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतंय. एका एकरात किती निघतंय सोयाबीन? 5. एका क्विंटलला 6,000, 5 क्विंटलला 30,000, एकरात 30,000, 5 एकरात 5 त्रिक 15, 1.5 लाख रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालंय. 1.5 लाख रुपयाचा तोटा शेतकऱ्याला झालाय. आणि शेतकरी पारावर बसून चर्चा करतय की 4 महिन्याचं मोदीचं 2,000 तुझं आलं का? बांधवानो, 2,000 रुपये 4 महिन्याचे जास्त आहेत का 4 महिन्याच्या पिकाचे 1.5 लाख रुपये झालेलं नुकसान जास्त आहे? मला वाटतंय ह्याच्या बाबतीत सुद्धा आता आपण विचार करणं गरजेचं आहे. जर 1.5 लाख रुपये 2,000पेक्षा जास्त असतील तर निश्चित मला वाटतंय ह्याचा विचार सुद्धा शेतकऱ्यांना करावा. कांदा उत्पादक आहेत का? कांदेवाले तर कांदा घेऊन बसलेत आता गावात, कारण 60 रुपये गेल्या निर्यात बंदी. बिस्लरीच्या एका बाटलीचा भाव 20 रुपये आहे आणि गाईच्या दुधाचा भाव 24 रुपये लिटर आहे. झालं का उत्पन्न दुप्पट? मग कसं आहे, अजून निश्चिती झाली नाही का आपली? आणि अजून म्हणतात आपकी बार 400 पार. आता जर 400 पार झालं तर घरात सोयाबीन ठेवलंय ना 3 वर्षाचं, हाय का नाही? हाय का नाही? हा, 1000 ऐकायची तयारी ठेवा. आता ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि हे शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेत मी मांडलेत. नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प महाराष्ट्रासाठी, देशासाठी का आवश्यक आहे? 70% लोक ज्या शेतीवर अवलंबून आहेत त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था का आवश्यक आहे हे सांगणार आपण, मला वाटते मीच खासदार होतो. आता मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की खासदार म्हणून काम करण्यात माझ्यात नेमकी कोणची कमी आहे? लोकसभेतही बोललोय, तुमच्या संपर्कातही आहे. जी विकास कामं करणं गरजेचं आहे ती प्रामाणिकपणे केलेत. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय मी करू शकतो? आणि जी माणसं मला म्हणतात किंवा सांगतात आम्हाला विकास करायचा आहे, विकास करायचा आहे, साहेब एकच स्वप्न धाराशिवकरांना 40 वर्ष एका कुटुंबानं दाखवलंय, अजून काय पूर्ण झालं नाही आणि अजून परत पुढची 5 वर्ष दाखवायचा प्रयत्न करतात. आणि गंमत अशी आहे की त्याच अर्चनाताई घड्याळाचं तिकीट घेऊन जेव्हा भगवंताच्या पायरीवर आल्या, पत्रकारांनी विचारला प्रश्न त्यांना की ताई आता तुम्ही अजितदादांची राष्ट्रवादी वाढवणार का? त्यांचं उत्तर होतं मी कशाला वाढू, माझा नवरा भाजपमध्ये आहे, हे उत्तर होतं. पुढे जाऊन त्यांचे चिरंजीव फक्त अंगानं वाढले, देवानं बुद्धी वाढूच दिली नाही. ते काय म्हणतात? माझ्या रक्तात राष्ट्रवादी आहे, हृदयात भाजप आहे. आता लेकराचा अजिबात दोष नाही.
कारण मल्हार पाटलांच्या पप्पा कोणत्या पार्टीत आहेत? भाजप. आणि मम्मी? मग लेकराचा असा केमिकल लोचा होणं स्वाभाविक आहे. आता पुढे मला त्यांना एवढीच विनंती करायची की तुम्ही काय करा मल्हार दादा, तुमच्या आई वडिलांचा आदर्श तुमच्या सोबत घ्या आणि एक काम करा. कोणतं? की तुमचं किडनी लिव्हर शिल्लक आहे, किडनीमध्ये शिंदे गट टाका आणि लिव्हर मध्ये मनसे टाका. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या आईबापासारखं रात्रीत बोंबलत जर कोणत्या पार्टीत गेले तर सकाळी सांगायला रिकामं की माझ्या किडनीत शिंदे गट होता. काय चाललंय, कशाचं समर्थन केलं जातंय परमेश्वराला माहित. आणि आज या ठिकाणी बरचसं बोलण्यासारखं आहे, पण मला वाटतंय तुम्ही सगळी मंडळी बऱ्याचशा गावातून आलेले आहेत. आता मी एकटा आहे इकडं, तिकडं 8-8, 9-9 जण आहे ती, त्याच्यामुळं सगळ्या गावात काय मला येणं शक्य होणार नाही. पण मी 5 वर्ष जे काम तुमच्यासाठी प्रामाणिकपणे केलंय, मला वाटतंय त्या कामाचा मोबदला येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सुद्धा तितक्याच ताकदीनं मला दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे 7 आहे ते, मी मुद्दामून 8 म्हणलो. म्हणलं झालेली बात दिल की झाली आहे का मन की झाली ते तरी चेक करावं म्हणलं एकदा. पण 8 म्हणल्या आपण पटकन 7 म्हणलात म्हणजे झालेली बात ही दिल की बात आहे, मन की बात नाही. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपला धनुष्यबाण चोरलाय. आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? मशाल. 2 मशिनी आहेत. 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरचं माझं नाव आहे. 2 नंबरच्या पुढं पूर्ण माझं नाव लिहिलेलं आहे. नावाच्या पुढं माझा फोटो आहे. मला ओळखताव ना? आता जिची ओळख नाही त्याची अडचण आहे, पण मला ओळखताव. त्या फोटोच्या पुढं मशालीचं चिन्ह आहे. त्या चिन्हाचं बटन दाबून आपल्या सगळ्याला मला विनंती करायची की ह्या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी, ह्या देशातलं संविधान वाचवण्यासाठी, ह्या देशातलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मला नम्र निवेदन करायचंय. आणि जाता जाता मोदीजींना एवढंच विचारायचंय की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं न खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको ईडी का डर दिखा के भाजप में लूंगा. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर झाला आणि तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होतात. त्यांच्या चौकशा बंद होतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांना मात्र कुठं टाकलं जाते? जेलमध्ये टाकलं जाते. आज राज्यातल्या झालेल्या सगळ्या घटनांचा आपल्याला अभ्यास आहे. पक्ष कशा पद्धतीने फोडले जातात, माणसं कशा पद्धतीने विकत घेतले जातात. मला वाटतं या सगळ्या गोष्टीला चपराक द्यायची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. येणाऱ्या 7 तारखेला परत आपल्याला विनंती करतो की मशाल या चिन्हापुढचं आपण सगळ्यांनी बटन दाबून त्या ठिकाणी. त्याच्यापूर्वी एक सांगायचंय, आता ह्यांच्याकडं काय जास्त आहे माझ्याकडे कमी आहे हो? पैसा. पण साहेब मला सांगायचंय, 10,000 रुपयापासून एका शेतकऱ्यानं मला मदत करायला सुरुवात केली. काल आगळगाव मध्ये 72,000 रुपये 4 गावातल्या सामान्य लोकांनी त्यांच्या कष्टाचे पैसे मला आणून त्या ठिकाणी माझ्या निवडणूक खर्चासाठी दिले. आजच एका जवळपास 13-14 वर्षाची लहान मुलगी असेल, त्या मुलीनं चिंचा फोडून जे चिंचुके काढले जातात ते चिंचुके विकून मला 1660 रुपयाची मदत केली. कालच एका सामान्य शेतकऱ्यानं मेथीची पेंडी 20 रुपयाला विकत होता. अशा 3,000 मेथीच्या पेंड्या जर प्रामाणिकपणे ओमराजेंना मतदान करत असाल तर फुकट घेऊन जावा. ह्या पद्धतीनं अक्षरशः वाटल्या. ह्याच्यापेक्षा काय प्रेम आवश्यक आहे? आणि ह्याच्यापेक्षा मला वाटतंय लोकप्रतिनिधी आणि लोकांमधलं एवढं घट्ट नातं बहुधा महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या ठिकाणी कुठेही बघायला मिळणार नाही. आणि साहेब मला फक्त एकच आठवण करून द्यायची की आज लोकाशी लोकनेता होण्यासाठी अशा प्रकारचा संपर्क ठेवावा लागतो. हे जर आम्ही कुणाकडून शिकलो असेल तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांकडून आम्ही देशपालकडून घेतलं.
आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय आणि त्यांच्याच पावलावर मार्गक्रमण करत आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ हे वचन मी आपल्याला देतो. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला, आपल्या कुठल्याही अडीअडचणीला आल्यानंतर अगदी हक्कानं हाताला धरून काम करून घेण्यासारखा खासदार तुम्ही निवडा. ह्या पद्धतीचं आव्हान आपल्याला हात जोडून करतो आणि येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून मला खासदार म्हणून लोकसभेत पाठवा ही विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन केलं. तुमच्यासाठी एकच शब्द म्हणावा असं वाटतो, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. आणि निश्चितपणे जमलेली सर्व जनता आपल्या 100% पाठीशी राहील अशी आशा व्यक्त करतो. आणि आजचे प्रमुख, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना मी विनंती करेन की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी